आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतात। आदरणीय शरद पवार साहेबांना काल पोटात दुखत असल्या कारणाने ॲडमिट करण्यात आलं आणि ज्या काही तपासण्या असतात त्या संपूर्ण तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की पोट दुखण्याचं मुख्य कारण आहे ते आपलं जे गॉल ब्लॅडर असतं त्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स निर्माण झालेले आहेत, खडे निर्माण झालेले आहेत आणि तो खडा जो लिव्हर बाईल तयार करतं आपलं, तर त्या लिव्हर बाईल तयार करून जो डक्ट असतो त्या डक्टमध्ये तो खडा अडकल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना अधिक जास्त थोडे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते। तर ताबडतोबीने तो खडा काढण्याच्या दृष्टिकोनातून एंडोस्कोपीच्या माध्यमातून तो खडा रात्री काढण्यात आला, तो स्टोन काढण्यात आला आणि आता त्यांना रात्रीपासून निश्चित प्रकारे भरपूर रिलीफ आहे। जे पेन्स होते ते कमी झालेले आहेत, आराम निश्चित प्रकारे वाटतोय आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर गॉल ब्लॅडरमध्ये जे अन्य स्टोन्स आहेत तर या सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन काल जसं त्यांच्या उपचार करणारे डॉक्टर मायदेव जे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी नियोजन असं केलेलं आहे की गॉल ब्लॅडरसुद्धा आपण काढलं पाहिजे आणि गॉल ब्लॅडर काढल्याने ते एक बाईल स्टोरेजचं काम करत असतं, जे लिव्हरमधून बाईल निर्माण होतात, जे आपल्या पचनक्रियेसाठी आणि अन्य गोष्टींसाठी उपयुक्त असतं, त्याचं स्टोरेजचं काम करतं। कालच्या त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की गॉल ब्लॅडर काढल्याने तसा कुठलाही दररोजच्या दैनंदिन त्यांच्या व्यवहारामध्ये जीवनामध्ये काम करण्यामध्ये कुठेही अडचण येत नाही आणि त्यामुळे एक प्लॅन्ड सर्जरी ती पण करायची आहे, ती कदाचित 8-10 दिवसानंतर ज्यावेळी अतिशय सगळ्याच गोष्टी स्टेबल होतील त्यानंतर करावी अशा पद्धतीचं त्यांच्या मनामधील नियोजन आहे। परंतु आजच्या परिस्थितीत पवारसाहेबांची तब्येत अतिशय उत्तम आहे आणि ते आराम करतायत आणि ते हळूहळू स्टेबल होत आहेत। असं आहे की 4-5 दिवसानंतर डिस्चार्ज मिळू शकेल, परंतु त्यानंतर त्यांना प्लॅन्ड सर्जरी जी गॉल ब्लॅडरची करायची तिचाही फार असा मोठा म्हणजे हे नाही आहे, परंतु सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांचं मत आहे आणि त्या प्लॅन्ड सर्जरीसाठी पुन्हा ॲडमिट होऊन ती सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी मत सांगितलेलं आहे। जर डॉक्टरांना असं वाटलं की 4-5 दिवसाच्या आत्ताच्या या स्टेबिलिटी निर्माण करण्याच्या सध्याच्या जे ॲडमिशन झालेलं आहे आता त्यानंतर लगेचच करावं तर तसंही करू शकतील आणि नाही तर 10 दिवसांनी सुद्धा करू शकतील अशा स्वरूपाने डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे। मला असं वाटतं की तब्येत कशी राहील 4-5 दिवसात, जर ते लवकर स्टेबल झाले तर लवकरही करण्याचं नियोजन डॉक्टर करू शकतील, पण त्यांनी एक अंदाज सांगितला की 8 ते 10 दिवसाच्या नंतर आपण ही सर्जरी केलेली बरी राहील। सर, कोरोना रुग्णांच्या वाढण्याचं जे प्रमाण होतं गेल्या 3 दिवसापूर्वी 40,000 पर्यंत आकडा गेला होता, मात्र गेल्या 2 दिवसामध्ये हा आकडा 30,000च्या आसपास आहे। तर राज्यातील बेड्सची उपलब्धता काय आहे हे कळू शकेल का? कारण काही ठिकाणी बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे। बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती मुंबईतही नाही आणि अशी परिस्थिती तशी म्हटलं तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये तशी नाही आहे, परंतु सगळीकडे बेड्स उपलब्ध आहेत। काही विशिष्ट दवाखान्यामध्ये एखाद्या विशिष्ट हॉस्पिटलमध्ये ज्याची खूप मोठी मागणी लोकांकडून असते अशा हॉस्पिटलमध्ये कधीकधी क्रिटिकल पेशंटसाठीचे बेड्स जे आहेत, मग ऑक्सिजनसाठी असेल किंवा ICUचे असेल, ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणी निर्माण होत आहेत, पण त्या एखाद्या स्पेसिफिक हॉस्पिटलसाठी आहेत। परंतु इन जनरल आता मुंबईत जर तुम्ही बघाल तर ICUचे बेड जवळजवळ 400च्या दरम्यान उपलब्ध आहेत, ऑक्सिजनचे बेड्स जवळजवळ 2160च्या दरम्यान उपलब्ध आहेत।
व्हेंटिलेटरचे बेड 213च्या दरम्यान उपलब्ध आहेत आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे, परंतु विशिष्ट एखाद्या हॉस्पिटलच्या हद्दीपर्यंत नक्कीच अडचण होत असावी. मी एवढंच या निमित्ताने सांगेल की बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर लागत असणारे सगळे संसाधनं जे काही असतील, मग ऑक्सिजनचं आता आपण 80-20 मेडिकल आणि इंडस्ट्री असं प्रमाण करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मला असं म्हणायचं की अनेक ज्या काही अडचणी लोकांना होत्या, हॉस्पिटल्सला होत्या, त्या सगळ्या अडचणी त्वरेने दूर करण्यात आलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की निश्चित प्रकारे वॅक्सिनेशनचा चालू असलेला जो अतिशय गतिमान पद्धतीनं जे वॅक्सिनेशन आपण करतो आहोत, त्या कारणाने निश्चित प्रकारे एक हर्ड इम्युनिटी आणण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठा प्रयत्न होतो आहे आणि संख्या निश्चितच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कमी कमी होतानीचं चित्र पाहायला मिळेल. सर, आज अजून काही कडक निर्बंध शेवटी सरकारकडून अपेक्षित आहे, त्यामध्ये आपण प्रामुख्याने नाट्यगृह, सिनेमागृह, रेस्टॉरंट, मॉल हे बंद करण्याचा विचार करणार आहोत का? त्याचप्रमाणे जिम, स्विमिंग पूल याबाबत आपण काय निर्णय घेणार आहोत? जनतेने कशासाठी तयार व्हावं? नाही, लॉकडाऊनच्या बाबतीत असा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबतची वेगवेगळी चर्चा निश्चित प्रकारे सुरू असते. आपले जे रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा निर्बंध आहेत ते निश्चित प्रकारे अधिक कडक होण्याच्या दृष्टिकोनातूनचे पावलं राज्य शासन उचलणारच आहे आणि त्या दृष्टीनं लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी हाच त्यामागचा मुख्य दृष्टिकोन आहे आणि त्यामुळं गर्दी निर्माण होणारे जे जे ठिकाणं आहेत त्या सर्व ठिकाणांमध्ये आपल्याला अधिक कडक निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही नियोजन करत आहोत. ते अद्याप फायनल झालं की त्याबाबतच्या कॉपीज निर्गमित करण्यात येतील. औरंगाबादमध्ये एक घटना घडली आहे. इम्तियाज जलील जे खासदार आहेत आणि लॉकडाऊन रद्द केल्यानंतर तिथे मोठा जल्लोष करण्यात आला आणि मोठी परिस्थिती अशी निर्माण झाली की कोणाकडे मास्क नव्हता आणि जल्लोष केला झाला. कशा पद्धतीने बघताय, कारण की तिथे राजकारण त्या दृष्टीने सुरू आहे? मला वाटतं की अशा स्वरूपाने गर्दी करणं जिथे कोरोनाची पार्श्वभूमी आहे आणि सोशल डिस्टन्सिंग न मेंटेन करता कुठल्याही अशी घटना करणं हे नक्कीच सध्याच्या परिस्थितीला परवडणारं नक्कीच नाही. इम्तियाज जलील माझे जवळचे मित्र आहेत, परंतु त्यांनीसुद्धा जरी काही अशी गर्दी झाली तरी त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन झालंच पाहिजे किंवा गर्दी होताच कामा नये, कारण ती अलाउडच नाही आहे. त्याचं एक अत्यंत जबाबदार नागरिक म्हणून, अत्यंत जबाबदार पदाधिकारी म्हणून मला वाटतं निश्चित प्रकारे ते या सगळ्या गोष्टीचं भान ठेवतील. सर, मास्क अत्यंत महत्त्वाचं आहे आणि एक टास्क फोर्सचं निरीक्षण असं आलेलं आहे की एक व्यक्ती जी संक्रमित असेल ती जवळपास मास्क न वापरला तर 400 लोकांना संक्रमित करू शकते. असं काही टास्क फोर्सचा अंदाज आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्यासाठी राज्य सरकार काय करतं? असे अंदाज विविध याच्यातून काढले जात असतात, परंतु एक नक्कीच आहे की ज्या व्यक्तींनं कटाक्षाने मास्क वापरलेला आहे आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरल्याशिवाय जे व्यक्ती त्यांच्या दररोजच्या लिव्हिंगमध्ये किंवा दररोजच्या कामकाजामध्ये जे मास्क 100% वापरत आहेत, सोशल डिस्टन्सिंग 100% ठेवत आहेत, तर अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत कोरोना होण्याचं काहीही कारण नाही. कारण कोरोना फक्त आणि फक्त आपल्या ड्रॉपलेट्समधून म्हणजेच आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिंतोड्यातूनच पसरला जातो आणि त्यामुळे मला वाटतं की मास्क घातल्यानंतर आपण इतरांना संसर्ग करत नाहीत आणि स्वतःसुद्धा निश्चित प्रकारे सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे मास्क हा कंपल्सरी आहे. हात सातत्याने धुणे, जेणेकरून तोच हात आपण डोळ्याला, कानाला, तोंडाला लावत असतो. आपल्याला संसर्ग होऊ नये याचीही काळजी आपण त्या निमित्ताने निश्चित प्रकारे घेतली पाहिजे. असं काय आहे का की मास्क नसेल? असं काही थिअरी नाही आहे की बाबा एका मास्क न वापरल्यामुळे 400 लोकांना इन्फेक्शन होतं.
परंतु काही ऑब्झर्वेशन्स वर्षभराच्या ह्याच्यातून काही तज्ज्ञांनी असं काढलेलं असावं. तर जरूर आकडेवारीवर न जाता मी एवढंच म्हणेल की नक्कीच मास्क न घातल्यामुळे त्याचा मोठ्या पद्धतीनं संसर्ग होण्याची भीती नक्कीच निर्माण होत असते. सर, आपण कधी पण पुन्हा विचारतो की जी भीती आहे त्याचं ते बंद होणार आहे आपल्याला कडक निर्बंधांमध्ये साधारण स्वरूप कसं आहे? मला असं वाटतं की गर्दी टाळण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करण्याचं राज्य शासनाचा मानस आहे किंवा नियोजन आहे, सोशल डिस्टन्सिंग स्ट्रिक्टली मेंटेन व्हावंच या दृष्टिकोनातून जे पावलं उचलायचेच आहेत त्याच्या संदर्भातलं नियोजन हे नेहमी चालूच असतं आणि गरजेप्रमाणे त्याबाबतचे नोटिफिकेशन्स वेळोवेळी निर्गमित केले जातात. तर आत्ताच्या काळात 15 मार्चला आणि मागच्या 3 दिवसापूर्वी असे 2 नोटिफिकेशन्स इश्यू करण्यात आलेले आहेत. संख्या अशीच राहणार असेल आणि लोक अगदीच बेफिक्रीने वागणार असतील तर अधिक यामध्ये मला वाटतं निर्बंधांमध्ये अधिक कडकपणा किंवा अधिक जास्त निर्बंध कडक करणे या संदर्भातला आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. आणि लॉकडाऊन जर टाळायचं असेल तर नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा एवढंच या निमित्ताने मला सांगता येऊ शकेल. तर शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आणि त्यासोबतच त्यांनी असं वक्तव्य केलं की राज्यामध्ये बेड्स नाहीत, बेड्स उपलब्ध नाहीत असं कोणतंही शहर नाही. एखाद्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत असं होऊ शकतं. आणि काल आरोग्यमंत्री असं म्हणाले होते की ICU आणि बेड्सची कमतरता जर भासली तर लॉकडाऊन केला जाऊ शकतो. त्यामुळे या 2 वक्तव्यांचा कसा अर्थ निघतो आणि पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.